माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि त्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. आपण फार वेळ घेऊ नये. पण जसं सरांनी मागणी केली की जसं होतं तसं आम्हाला ते नाट्यगृह पाहिजे, तसं तुम्ही पण मागणी केली. टेक्निकली ह्या गोष्टी शक्य आहेत का? तुम्ही काय सांगाल? हां, पॉसिबल आहे. कारण कसं आहे की मुळामध्ये फार कमी सुदैवी लोकं असतात ज्यांच्याकडे शतकांचा ठेवा असतो. आपल्याकडे ही जी इमारत आहे, ही इमारत शतकांची आहे. त्याला एक वैचारिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे. आणि असे वारसे जपणं टेक्निकली पॉसिबल आहे की नाही हा चर्चेचा विषयच होऊ शकत नाही. मुळामध्ये आपण जपलंच पाहिजे. कारण ती आता मी म्हटलं तसं की सुदैवी आहोत आपण की आपल्याकडे शतकोत्तर किंवा शंभरी पार करून गेलेल्या अशा इमारती उभ्या आहेत आणि त्यासुद्धा राष्ट्रपुरुषांकडून निर्माण झालेल्या. तर आपली ती जबाबदारीच आहे की कसं पॉसिबल होईल, कसं शक्य होईल, झालंच पाहिजे ते. कारण तो ठेवा आपल्याला जपायचा आहे. पुढच्या पिढीपर्यंत जर आपल्याला हे न्यायचं आहे, हा वसा जर आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं आहे तर ते आपल्याला जपावंच लागेल, करावंच लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ते शक्य करून घ्यावंच लागेल. त्यामुळं आणि मुळामध्ये नाटक काय म्हणतात त्याला, अनफॉर्च्युनेटली काय होतं आहे आपल्याकडे की नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य या गोष्टींकडे आपण फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघतो, मनोरंजन. आपल्याला कंटाळा आला आहे, आपल्याला गाणं ऐकायचं आहे. हां, आपल्याला कुठेतरी जाऊन बसायचं आहे, कोणतरी डान्स करते तर आपण थांबून डान्स बघतो. ठीक आहे, कोणीतरी एखादा नट संवाद बोलतो आहे तर आपण जातो आणि तिथे काय करतो की तो संवाद बोलतो आहे तसा बघतो. फिल्म्समधले डायलॉग्स आपण ऐकतो आणि काय करतो, घरी येऊन तसे रिपीट करतो, बाहेर बोलतो, मित्रांच्यात बोलतो. पण एक गोष्ट आपल्या कधीच लक्षात येत नाही की या सगळ्या ज्या काही कला आहेत, या सगळ्या कलांना अभ्यास लागतो. या प्रत्येक कलाला काही थ्योरीज आहेत. नाटक निर्माण करायचं आहे तर आता आपल्याकडे म्हटलं जातं की भरतमुनीचं नाट्यशास्त्र आपल्याकडे जनरली यूज केलं जातं. सगळ्या भारतामध्ये जिथं जिथं नाट्यशास्त्र शिकवलं जातं तिथं हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्याच्या पाठीमागे काही टेक्निक्स आहेत, थ्योरीज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. आणि हा सांस्कृतिक ठेवा आपल्याला आपण असं म्हणू शकत नाही की हे जमेल का किंवा हे असं होईल का किंवा हे असं नाही, आपल्याला करावंच लागेल. कारण तो आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं आहे. आणि आता मी म्हटलं तसं की आपण सुदैव आहोत की आपल्याकडे हे आपलं सुदैव आहे की आपल्याकडे 100 वर्षांपेक्षा जुन्या वास्तू आहेत. त्या अगदी आपण डोळ्यात तेल घालून जपल्या पाहिजेत. त्यांना काही होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे, प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि त्यासोबतच तिथल्या स्थानिक जनतेची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. कलाकार हा नेहमी आपलं काम करत असतो, अनेक विवंचना अडचणी यावरती मात करत तो नेहमी आपली कला सादर करत असतो. कारण त्याच्यामध्ये ते एक कलेचं बीज असतं आणि त्याला त्या बीजाचं रूपांतर जे असतं ते वृक्षामध्ये करायचं असतं. ठीक आहे, आणि त्या वृक्षाला लागणारी जी फळं आहेत ही फळंसुद्धा तो चाखत नाही तर ती जनताच चाखत असते. मग हे असं असताना त्या जनतेची जास्त जबाबदारी आहे की तो जो कलाकार ज्या वटवृक्षाचं किंवा ज्या वृक्षाचं एखाद्या रोपण करणार आहे तर त्याची काळजी घेणं ही त्या जनतेची, त्या कलासक्त नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळं मगाशी मी म्हटलं, परत मी म्हणतो आहे की ही प्रत्येक कोल्हापुरातील सुज्ञ नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनी प्रशासनाचा पाठपुरावा करून त्यांच्या पाठीमागे लागून कमीत कमी वेळेमध्ये हे नाट्यगृह पुन्हा आहे तसं कसं उभं राहील हे पहा.